तांदूळ 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 पण आण तांदूळ आहे तांदूळ उद्याचं सामान एकदाच आणता नाही आलं काय आता आपला धावतोय तिकडे आमचं काम नाही हां हे यांचं काम आम्ही पळापळ करणार नाही सारखा आपला धावतोय येतोय सांगतायत म्हणून आता ते आमचं काम म्हणून आमच्या होमाची पूजा जाऊ दे होमध्ये
आमच्या सर्व बालगोपालांना जातं असा हा अलौकिक सोहळा. आणि हा सोहळा करण्यासाठी आपल्या जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणाहून अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यापारी वर्ग, व्यावसायिक या ठिकाणी येत असतात आणि आमच्या या शिल्पोत्सवाची गेलेले आहेत तिच्या स्वागतासाठी. आपली वाघजाई देवीची पालखी जरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नसेल तरी आई वाघजाई देवीने याशी नवसारी देवीच्या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये रंगदेवता म्हणून जो रंग भरलेला आहे आणि त्यामुळेच हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आज संपन्न होत आहे. नमस्तस्ये नमो नमः. या देवी सर्वभूतेषु, या देवी सर्वभूतेषु स्वस्ति रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आई वाघजाई देवीच्या रणदेवतेचं स्वागत करायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सुंदर सुंदर असा हा पारंपरिक लोकोत्सव, पारंपरिक शिमगोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. श्री नवसारी देवी ग्रामस्थ मंडळ आई वाघजाई देवी रणदेवतेचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. सुंदर असं पारंपरिक धामापूरचं सुश्राव्य असं ढोलवादन, सुश्राव्य असं संगीतमय सनई वादन, रंगांची उधळण, डोळांचा गजर, सनईचा गजर, त्याचबरोबर या झाडांच्या फांद्यांमधून हा आकर्षित करणारा असा आई वाघजाई देवी आणि नवसारी देवतेचा रण सोहळा सुंदर असा हा रण सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यातून आमचे भक्त भाविक येत असतात. सुंदर धामापूरच्या सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे. सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. सर्वांनी असा सुंदर असा या ठिकाणी पारंपरिक ढोलवादन, पारंपरिक सनई वादन आणि आपल्या सर्वांना आईचा अग्निरूप पाहायला मिळत नाही म्हणून आई वाघजाई आणि आई नवसारी देवी यांचा एकत्रितरित्या असा आमचा रणदेवतेचा रणसोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सुंदर अतिशय सुंदर असं आयोजन श्री नवसारी
आशीर्वाद घेण्यासाठी पालखीच्या बरोबर आई माऊलीच्या बरोबर आपल्या साथीदाराला घेऊन जीवन साथीला घेऊन आईचं या ठिकाणी नामस्मरण करत आहेत. या होमामध्ये नारळ टाकणार आहेत आणि सुखी संसाराची गोडवी आणि गुन्हा गोविंदाने संसार करण्यासाठी या धामापूरमध्ये आलेल्या आमच्या सर्व विवाहित सुनबाई या सर्व या धामापूरच्या जल्लोषामध्ये धावून जाणार आहेत. सुंदर, अतिशय सुंदर असं हा अलौकिक सोहळा, धामापूरचा अलौकिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर, आपल्या आई माऊलीचं दर्शन सर्वांनी घ्यायचं आहे. सुंदर सुंदर असं या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी पालखी नृत्य सुंदर असं सुंदर असं ढोल वादन, कृपया पारंपरिक ढोल वादन, सुंदर असं ढोल वादन, सुंदर असा ढोलाचा ठेका आणि सुंदर असं सनई वादन. सुंदर सर्व 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 आमच्या ग्रामस्थ मंडळाने अतिशय आनंद हा सोहळा लुटत आहे. सुंदर असा हा सोहळा, सुंदर असा पालखी नृत्य. या ठिकाणी कृपया रत्नागिरी ढोल पथक यांनी देखील सज्ज राहायचं आहे. हे गवताचे भारे, नारळ्या या होमामध्ये असं अर्पण झाल्यानंतर कृपया आपली ढोल पथकाने आपण देखील कला या ठिकाणी सादर करायचे. कृपया त्यांना रस्ता द्या. ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे की त्यांनी रत्नागिरी ढोल पथकाला इथे रस्ता करून द्यायचा आहे. अतिशय सुंदर असा हा नयनरम्य सोहळा आमच्या कर्जुळे गावचे ग्रामस्थ सध्याचे परंतु आमचेच बंधू आणि आमच्या धामापूरचे ग्रामस्थ म्हणजे धामापूरकर बंधू हे देखील आई नवसारी देवीच्या शुभोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. श्री वाघजाई देवीचे मानकरी रमेशजी धामापूरकर हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही नवसारी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो. शासकीय ढोलपथक यांनी देखील सन्माननीय किशोरजी धामापूरकर आणि रमेशजी धामापूरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आम्ही त्यांचं देखील स्वागत करतो. रंगामध्ये आई भवानी नाहून गेलेली आहे. सुंदर असा हा नयनरम्य सोहळा, सुंदर असं या ठिकाणी रंगरम्याचा सोहळा. वाह, सुंदर, अतिशय सुंदर असं वादन या ठिकाणी, सुंदर असा पेहराव, सुंदर असं नृत्य आणि सुंदर असं
वादन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हॅलो, ग्रामस्थांना विनंती करतोय या डोळ्याच्या वाद्यावर आपली पालखीचं नृत्य चालू असायला पाहिजे. अतिशय सुंदर असं डोळ्यांचा पारणा पेटणारा हा क्षण. आई नवसरी देवीची पालखी या ठिकाणी नाचवली जात आहे. सुंदर असं पारंपरिक वेशभूषेतील सुंदर असं ढोलवादन, सुंदर असं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे. सुंदर, अतिशय सुंदर असं या ठिकाणी ढोलवादन. मोहन टाकणार असं हे वादन आहे. सुंदर असं या वादनाचा सगळेजण आनंद उपभोगत आहेत. अतिशय कानाला सुश्राव्य असं हे वादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जल्लोष, आई नवसरी देवीचा जल्लोष, आई वाघजाई देवीचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर सुंदर असं ढोलवादन, सुंदर असा पेहराव, सुंदर असा त्यांचा पोशाख. सुंदर असं पालखी नृत्य, सुंदर असं पालखी नृत्य. वा, सुंदर असं पालखी नृत्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे.